श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या क्यूट मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, हा नेकलेस कसा वाटला सांगा, हे कानातलं कसं वाटलं सांगा. तर काय झालेलं आहे, आता गुढीपाडवा जवळ आलेला आहे, लग्न सराई जवळ आलेली आहे. माझ्या पण भावाचं लग्न आता पुढच्याच महिन्यात आहे. तर काय झालं होतं, पौर्णिमेला मी गेले होते स्वामींच्या मठामध्ये दादर वेस्टला. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, तिथे जयश्री कलेक्शन म्हणून शॉप आहे स्टेशनच्या अगदी जवळ. तर तिथं गेले होते मी. एवढी प्रचंड गर्दी होती, म्हटलं चला आपण जाऊन बघावं काय आहे नक्की तिथे. तर गेले तर एवढी डिझाईन आलेली आहे ना, एवढं कलेक्शन आलं आहे ना ज्वेलरीमध्ये, इमिटेशन ज्वेलरीमध्ये त्यांच्याकडं. तर खरंच बाबा, मी तर एवढी अवाकच झाले बघून. एवढे प्रचंड व्हरायटीज, नवरीसाठी तर एवढं सुंदर कलेक्शन आहे ना तिथे. तसेच कॉलेजच्या मुली, ऑफिसला जाणाऱ्या आपल्या सुंदर सुंदर लेडीज, आणि अजून आपल्या आजी जे भजनाला जातात त्यांच्यासाठी मोत्यांचे असे वेगवेगळ्या डिझाईन्स, आणि ज्यांना पारंपरिक असं मराठमोळा लुक करायचा आहे ना. आता गुढीपाडवा पण जवळ आलेला आहे, आपले सगळे आता सण हळूहळू चालूच होतील, आणि आपल्याला नटायला काय चान्सेस पाहिजे हो. आणि एवढे सुंदर अशा डिझाईन त्यांच्याकडे आलेल्या आहेत ना, आणि क्वालिटी तर एकदम बेस्ट. बाहेर जे ज्वेलरी घेतो ना त्याच्यापेक्षा एकदम छान अशी त्यांच्याकडे क्वालिटी असते, गॅरंटी असते, वॉरंटी असते. आणि त्यांच्या जर ज्वेलरीचं काही पॉलिश गेलं तर ते रिपॉलिश करून मिळतं. ज्वेलरी काळी पडू नये म्हणून त्याच्यासाठी काय प्रिकॉशन घ्यायचे असते. आणि तर आताच्या पण मी व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेली आहे माहिती, की ज्वेलरीची प्रिकॉशन कशी घ्यायची. तर ओके, तर काय झालेलं आहे की हे ज्वेलरी मी वेअर केलेली आहे छान, त्याच्याबरोबर सोबत कानातलं घातलेलं आहे. आता लग्न सराई पण चालू आहे, गुढीपाडवा जवळ आलेला आहे, आणि माझ्याकडे काही ज्वेलरी आहे ना तर ती मी वेअर करते. त्याच्यानुसार तुम्हाला अंदाज येईल की तिथे काही ज्वेलरी असेल, कारण का आता भरपूर व्हर्सटाईल त्यांच्याकडे डिझाईन आलेले आहेत. म्हणजे एकदम ट्रॅडिशनल मराठमोळी पारंपरिक ज्वेलरी पासून ते सगळे एकदम जे कुरवले असतात लग्नामध्ये लुडबुड करणाऱ्या, आणि असं लेहंगा लाछावर घालायला सुद्धा एकदम सुंदर अशी ज्वेलरी आहे त्यांच्याकडे. तर आपल्या ज्या लग्नामध्ये सायडर्स असतात त्यांच्यासाठी आहे ना वेअर करायला एकदम सुंदर अशा कुंदनने गच्च भरलेल्या, परत अमेरिकन डायमंड मध्ये फार एलिगंट, पण ज्यांना एकदम भडक असा लुक नाही करायचा, एकदम असं गच्च गच्च असं एकदम ज्वेलरी नकोय, त्यासाठी पण सुंदर नाजूक डिझाईन तिथे तुम्हाला मिळेल, नक्की मिळेल. आणि अजून एक सुंदर मंगळसूत्राच्या तर बापरे एवढ्या व्हरायटीज आहेत ना त्यांच्याकडे. म्हणजे ज्या मुली कॉलेजला जातात, म्हणजे ज्या मुली लग्न झालेल्या मुली पण कॉलेजला जातात त्यांच्यासाठी पण, आणि जे ऑफिस मध्ये जातात ना, ऑफिस वेअर सुद्धा मंगळसूत्रांच्या एवढ्या सुंदर अशा डिझाईन तिथे आलेल्या आहेत ना. म्हणजे इनव्हिजिबल मंगळसूत्र असतं ना, इनव्हिजिबल मंगळसूत्र, म्हणजे चेनच दिसत नाही त्याच्यामध्ये, फक्त वाटी आणि मणी वगैरे दिसतात. असं एकदम छान अशा इनव्हिजिबल मंगळसूत्राच्या डिझाईन व्हरायटीज एवढ्या सुंदर आहेत, त्यांची क्वालिटी एकदम भन्नाट छान आहे. आणि माझे जे काही ज्वेलरी मी आता सध्या वेअर करते ना, तर त्यातलं सुद्धा तुम्हाला कलेक्शन आवडलं तर ते तुम्ही घेऊ शकता. आणि आता या व्हिडिओमध्ये मी जे शेवटचा नेकलेस दाखवणार आहे ना, तर अरे बाप रे, तो एवढा सुंदर भन्नाट नेकलेस आहे ना, तर सगळ्यांना एवढा आवडणार आहे ना. आपली मावशी, आजी, काकी आणि सगळ्या कॉलेजच्या मैत्रिणी, आणि तुम्ही सगळ्या जणी क्यूट क्यूट मैत्रिणी, त्यांना तर एवढा आवडणार आहे ना, तर नक्की तुम्ही तिथे जाऊन नक्की घेणार, हे तर माझी गॅरंटी आहे. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघावा लागेल, आणि व्हिडिओ तिथे जाऊन परमिशन घेऊन मी तुमच्यासाठी खास शूट केलेलं आहे. तर मैत्रिणींनो, एक सबस्क्राईब आणि एक लाईक तर होऊ शकतो ना, एक शेअर तर होऊ शकतो ना व्हिडिओ. आणि येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा, आणि मस्त नटा, एकदम छान छान फोटो काढा, आणि जर जमलं तर मला पण सेंड करा हा. तर ह्या व्हिडिओ तुम्हाला माझा इंस्टाग्राम चॅनलवर पण बघायला मिळेल. हा लॉंग व्हिडिओ नक्की बघा, आवडलास तर चॅनलला लाईक करा. आता मी हे वेअर करते हळूहळू एक ज्वेलरी, आणि तुम्हाला आवडल्यास तर नक्की तिथे जाऊन परचेस करा. आणि जर माझ्याकडून पाहिजे असेल ना तुम्हाला हीच ज्वेलरी, तर नक्की मला DM करा. The wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet. तर ही दुसरी ज्वेलरी आहे. तर मी अशा चिंचपेटीच्या शोधात होते ना, की मला एकदम ट्रॅडिशनल पारंपरिक लुक असलेली, आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल नसलेली, आत्ताचा जो फॅन्सी बदल वगैरे होऊन ज्वेलरी येते ना, तशा कोणताही बदल नसलेली, मला एकदम ऑथेंटिक पारंपरिक जी पूर्वीपासून चालत आलेली आहे ना, तर ती चिंचपेटीची ज्वेलरी पाहिजे होती, आणि ती आहे अशी मला मिळालेली आहे. तुम्ही बघू शकता, एकदम छान अशी, आणि किती एवढी छान दिसते ना ती. तुमचा हळदीचा लुक आहे ना, त्याच्यावर मोत्याचे दागिने वगैरे एकदम छान दिसतात. आणि हे बघा किती सुंदर आहे.
तर त्याच्यामध्ये डाळिंबी कलरचे जे खडे आहेत ना ते एकदम उठून दिसतात बघा. आणि खरंच मैत्रिणींनो, आपले पूर्वीपासून जे परंपरागत दागिने चालत आलेले आहेत ना, तर खरंच त्याच्यामध्ये काहीतरी आहे. त्याच्यामुळे आपण एवढ्या स्त्रिया उठून दिसतो. त्याच्यामुळे मला आहे ना असं खूप पूर्वीचे दागिने आवडतात. जसं मला हे बघा, तुम्ही बघू शकता, चिंचपेटीवरच मॅचिंग हे कानातलं आहे. एवढं सुंदर आहे ना. आणि हे इतकी नाजूक चिंचपेटी आहे, लाईट वेट आहे, हेवी नाहीये, एकदम छान असा साधा सिंपल लुक करू शकता हळदीच्या वेळेस. आणि एक मिनिट, मी तुम्हाला क्लोजअप दाखवते, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की एकदम ट्रॅडिशनल चिंचपेटीचा लुक कसा असतं ते. तर मैत्रिणींनो, ज्या नेकलेसची आतुरतेने वाट पाहत होता ना, तर तो नेकलेस म्हणजे हा आहे. इतकी सुंदर डिझाईन आहे आणि हा सगळ्यांना फार आवडतो. मी कुठल्याही घरामध्ये समारंभ असेल ना, तर मला आवर्जून विचारतात, हा कुठून घेतला, कसा घेतला. तर हा काही सोन्याचा नाहीये, पण सोन्याला मागे सरळ एवढी ह्याची चकाकी आहे, डिझाईन एवढी कोरीव काम आहे ना याचं. आणि ह्याच्यावर तुम्हाला मॅचिंग कानातलं पण मिळतं, इयरिंग्स पण मिळतात तुम्हाला. तुम्हाला वाटतच नाही की सोन्याचा नाहीये म्हणून. आणि तुम्हाला माहित आहे आता सोनं किती महाग झालेलं आहे, जवळजवळ 1.5-2 लाखावर सोनं गेलेलं आहे. आणि एवढं घेऊन सुद्धा आपण एका कपाटामध्ये स्टिक ठेवून टाकत असतो, आपण घालत पण नाही. आणि जरी घातलं तर ती भीती असते, कुठेतरी पडलं तर, तुटलं तर, चोरीला गेलं तर बिंदास्त अशा नेकलेस आपण घालू शकतो घेऊन. तर हे डिझाईन मी घेतलं होतं माझ्या भावाच्या लग्नासाठी. आता दुसऱ्या भावाचं लग्न आलेलं आहे, तर त्याच्यासाठी माझी खरेदी चालू आहे. आणि एकदम खरा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते नेहमी पण सगळ्या माझ्या व्हिडिओमध्ये, की तुम्ही उठला आणि हा नेकलेस बघितला आणि घ्यायला गेला असं नाही. तर ह्याच्याविषयी सगळी माहिती डिटेलमध्ये तुम्हाला मी नंतर हळूहळू व्हिडिओमध्ये मी सांगेलच. आणि एवढा सुंदर आहे हा. तर एकच नेकलेस हा घातला आणि वरती मंगळसूत्र लांब लचक घातलं, तर एवढं उठून दिसतं ना हे मला सांगते, माझ्या अनुभवावरनं सांगते. आणि ह्याची चकाकी तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. एकच चोकर आहे ना, घातला तरी वास आहे आपल्याला. तर तुम्ही याची पण चौकशी करू शकता. नेकलेस तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला ना तुम्हाला? तर मला पण फार आवडला होता. गेल्या वेळेस मी बघितलं ना, असा मी म्हणजे ना हा नेकलेस घ्यायला टाइमच लावला नाही. गेले बघितला, मला लावलेला दिसला डिस्प्लेला आणि एवढा सुंदर होता. आणि हा एवढा ट्रेंडी आहे ना की, तर ज्वेलरीचे मोठमोठे शॉप आहेत ना, ब्रँडेड शॉप पुन्हा मुंबईमध्ये किंवा कुठे आपल्या साईडला कोल्हापूर, सातारा, बारामती, तर तिकडे याच चोकरची डिझाईन लावली होती जी मला पाहिजे होती. तर म्हटलं चला आपण पण घेऊन टाकावा. आणि घाईमध्ये लग्न होतं, तर एवढ्या सोन्याचा नेकलेस कुणाला घ्यायला वेळ आहे, तर म्हटलं हा मला आवडला जो जयश्री ताईंच्या शॉपमध्ये होता. तर नक्कीच हा तुम्हाला आवडेल. आणि याचा मी आता तुम्हाला एकदम क्लोजअप शॉट दाखवते. हा Ring tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns. तर अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला नेकलेस मिळतील. राणीहार मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तर हा वरती चोकर. आणि ज्यांना तर ज्यांना आहे ना जास्त ज्वेलरी वेअर करायची सवय आहे लग्नामध्ये, किंवा ज्यांना जास्त ज्वेलरी आहे ना वेअर करायला आवडते ना लग्नामध्ये साडीवर, तर त्यांच्यासाठी हा बघा राणीहार. एकदम असं ज्यांना एकदम असा गळा भरून छान असं दागिने आवडतात, तर त्यांच्यासाठी हा राणीहार एकदम उत्तम आहे. जवळजवळ हा 5 पदरी राणीहार आहे. आणि त्याची डिझाईन पण अप्रतिम आहे, त्याची चकाकी पण अप्रतिम आहे. आणि एकदम डिझाईन एकदम कोरीव आहे. आणि एकदम छान असा हा दिसतो घातल्यावर, भरगच्च असा छान एकदम भरपूर अशी ज्वेलरी वेअर केलेल्याचं वाटतं आपल्याला. तर ज्यांना आहे ना अशी भरपूर ज्वेलरी वेअर करायला आवडते ना, तर त्यांच्यासाठी हा राणीहार आहे ना एकदम उत्तम पर्याय आहे. अशा प्रकारचे पण राणीहारमध्ये ना तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन तिथे बघायला मिळतील. तर नक्की तिकडे व्हिजिट द्या. आणि हा काही प्रमोशन वगैरे व्हिडिओ नाहीये. म्हणजे मी जे काही घेतले ना ज्वेलरी, ते मला असं वाटतं, म्हणजे मी एक ज्वेलरी अशी साठवून घेतलेली ना, तर मला पण वाटतं की माझ्या मैत्रिणींना पण त्याचा फायदा व्हावा ना, म्हणून मी हे त्यांच्या शॉपचं खास आहे ना असं शूट करत आहे. आणि ते दागिने खरंच चांगले आहे. म्हणजे घाईच्या वेळेस वगैरे पटकन आपलं वेअर केलं आणि काही चोरीला गेलं तर काही टेन्शन वगैरे काही नाही. पण तुम्ही बघू शकता सोन्याला सुद्धा लाजवेल एवढे सुंदर दागिन्यांचे डिझाईन हे आहेत. आणि सोनं तर तुम्हाला माहीतच आहे किती महाग झालंय ते बाबा. त्याच्यासाठी हे एवढं सुंदर, एवढं छान वाटतं ना हे.
हा राणीहाराची डिझाईन बघा एवढी सुंदर आहे. हा पण राणीहार मला फार आवडला होता आणि ह्या सगळ्या मला गिफ्ट आहेत. माझ्या वाढदिवस, अॅनिव्हर्सरी, काही प्रोग्राम आला ना तर माझे मिस्टर मला हे गिफ्ट देतात वेगवेगळ्या. आणि घरात लग्न सराई होती तर एवढं तर बनताय ना. आपली मराठमोळी पारंपरिक ही नथ, त्याच्याशिवाय तर बाईला शोभाच नाही ना. तर ही असा लुक माझा आहे आत्ताचा आणि तुम्ही गुढीपाडव्याला हा लुक करू शकता. एक अजून ह्याच्यावरती मंगळसूत्र मोठं घातलं ना तर एकदम छान दिसतं. असे तुम्हाला एकदम भरपूर गळ्यामध्ये ज्वेलरीची आवड असेल ना तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर मी म्हटलं जरा नॅचरल लाईटमध्ये तुम्हाला दाखवावं. आणि हे आत्ता मी बाहेर आलेली आहे गार्डनमध्ये आणि असा लुक तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकता. आणि या ज्वेलरीच्या संदर्भात काही माहिती पाहिजे असेल ना तर नक्की मला मेसेज करा. प्राईस संदर्भात म्हणा, क्वालिटीच्या संदर्भात म्हणा, जे काही डिटेलमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्की माझ्याकडून तुम्हाला मिळेल. तर मी मुद्दाम तुम्हाला नॅचरल लाईटमध्ये दाखवायला आले की ज्वेलरीची क्वालिटी किती छान आहे ते. हे बघा, हे 5 पदरी राणीहार आहे माझा आणि हा चोकर आणि हे नथ. तर जोपर्यंत आपण नथ घालत नाहीये ना तोपर्यंत माहिती आहे तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रीयन मुलींना की आपला लुक हा कम्प्लीटच होत नाही. तर मी अशी छान नथ वेअर केलेली आहे आणि तुम्हाला तिकडे ना वेगवेगळ्या प्रकारच्या नथच्या डिझाईन पण मिळतील. खूप अप्रतिम तिकडे डिझाईन आहेत. सगळी महत्त्वाची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की बघा. श्री स्वामी समर्थ.